पाटील साहेब काय म्हणाल? वेळेस मराठा समाजाने त्यांच्या शब्दाचा सन्मानच केलेला. 3 वेळेस या अगोदरही मुख्यमंत्री साहेबाला 3 महिन्याचा वेळ दिला होता. त्यावेळेस नितीन करीर साहेबाच्या अध्यक्षतेखाली समिती होती. त्यानंतरही 40 दिवस दिला. आताही 2 महिने दिले 24 डिसेंबरपर्यंत. समाज म्हणून मुख्यमंत्री साहेबाला आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबाचा शब्द पाळायला मराठा समाज कधी कमी पडलेला नाही. आता त्यांनीच ठरवलेले शब्द आणि त्यांनीच त्यांचे घ्यावेत एवढीच आमची अपेक्षा, याच्या पुढे काय नाही. तर त्यांचं म्हणणं असं आहे की चर्चा आज जरी निष्फळ झाली तर बोलणी संवादातूनच चर्चा सुटत असते. 24 तारखेपर्यंत वेळ आहे, तुम्ही चर्चेला पुन्हा तयार आहात सगळ्यावर? चर्चेचं तर मी त्यांना बोलताना सांगितलं ना, चर्चा 24 डिसेंबरपर्यंत बंद होण्याचं कारणच नाही. कारण 24 डिसेंबरपर्यंत जर सरकारला शब्द दिलाय तर मराठा समाज शब्द कधीच फिरविणार नाही. 24 डिसेंबरपर्यंत त्यांना वेळ दिलाय. त्यांचे शब्द आहेत, त्यांनी ते मध्ये घ्यावेत एवढीच मराठा समाजाची विनंती आहे त्यांना, बाकी दुसरं काहीच नाही. संभ्रम कुणाचा आहे, सरकारचा का मनोज जरांगे पाटलांचा शब्दावर? नाही, माझं असण्याचं काय कारण आहे? शब्द त्यांचे तज्ज्ञ आहेत, त्यांचे सगळे बांधव इथे आहेत. यांच्या समोर चर्चा ठरली, हेच व्यासपीठ आहे, हेच जागा आहे, हेच राज्य आहे त्यांचं आहे, जनता पण त्यांची, जे पालकत्व राज्याचं त्यांच्याकडेच. आम्हाला कशामुळे खोट्यात काढतील? लिहिलेलंच त्यांनी आहे आणि आम्ही फक्त शब्दावरती ठाम आहेत. आम्ही कधी सन्मान केला नाही त्यांचा, कौतुक कधी केलं नाही. काल विधानमंडळावरती ज्यावेळेस ते पटलावरती ठेवलं गेलं, आम्ही ऐकलं त्याच वेळेस सन्मान केला. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान केला मराठा समाजाला. कारण आमचं मोठं मन करण्याचं कारण पण तसंच आहे की त्यांनी निर्णय घेतलायच ना, फक्त घोषणा मोठी झाली. त्यांनी एखादं घर आहे मोठं, त्याला दरवाजाही मोठा दिला पण कडी कोंडाच दिला नाही. मग ते पहिलं मोकळंच होतं घर ना, आता मोकळंच आहे, कुणी येईन कुणी जाय. त्या कडी कोंडा देणं आवश्यक होतं, म्हणजे पाचार नको आहे. आमचं तेवढंच म्हणणं होतं, स्पष्टता करा बस, आणि आहे ते शब्द मध्ये घ्या, यापेक्षा काही विनंती नाही. आणि मला वाटतंय 100% यातून मार्ग निघल. सरकार म्हणून हे आलेले जे प्रतिनिधी बांधव आहेत, माझे साहेब आलेत, अहमद साहेब आलेत, मामा बी आहेत. मामा तर महाराष्ट्राचेच व्हावं मला वाटतं उद्यापासून त्यांनी, म्हणजे मार्ग तरी निघाल सगळ्या भाषाचा. हो, म्हणजे उद्या मला वाटतंय 24 पर्यंत 100% मार्ग यातून निघल. ते नेहमी कायद्याचा चौकट सांगतायत की पुरुषाच्या बाजूतच वंशावळ धरली जाऊ शकते, महिलाच्या बाजूने हा कायदा आहे. हा फक्त महाराष्ट्राचा विषय नाही तर देश पातळीवर कायदा आहे. एकदा कायदा जर बनलेला असेल तर सरकार सुद्धा हतबल होतं की तो कायदा कसा तोडून तुमची मागणी करायची. आम्ही कायदा तोडत म्हणत नाहीत ना, आम्ही कायद्याच्या चौकटीतच बोलतो. कायद्याच्या चौकटीत बोलतो, नोंदी कायद्याच्या चौकटीत सापडलेले, कायद्याच्या चौकटीतच आम्ही बोलतो. पण कायद्याच्या चौकटीत जे काही शब्द बसतील त्याला तज्ज्ञ आवश्यक आहेत, त्याच्यासाठी अभ्यासक तो विषय पुढे आज नाही. सरकार शब्द मध्ये घेतील या महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्यासाठी ही आम्हाला खात्री. एक सांगितलं, आता एक आणखीन 23ला सांगू. पण तुम्ही जो विषय नेहमी बोलता की कुणबी नोंद जर सापडली असेल तर त्याच्या नातेवाईकांना, ज्यांची दफ्तरी नोंद नहीं किंवा ये भी कहना था कि सरकारी जो अधिकारी है वो जातिवाद कर रहे हैं या फिर वो जो मराठाओं के कुंभी सर्टिफिकेट के लिए काम नहीं कर रहे हैं. अनेक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये असे बरेचसे तालुके की त्याचे सरकारकडे रिपोर्ट गेले, असे भरपूर तालुके की निरंक म्हणून दिलेले अहवाल आणि त्याच्यानंतर नोंदी सापडल्या. काही ठिकाणी हे बहुला सांगणं गरजेचं आहे आणि सगळे मंत्री महोदयांना सुद्धा, की बऱ्याचशा ठिकाणी असं झालेलं आहे की कुणबी नोंदी असतानाही नाहीत म्हणून सरकारकडे अहवाल पाठवलेले. शांततेचं आवाहन करतो, त्या अधिकारी जाणून बुजून करतायत काही. तर मला वाटतं त्यांना कामावून जर कमी केलं तर सरकारचा त्यांच्यावरती धाक राहील आणि आपल्या दरी सुद्धा जनतेत निर्माण नाही होणार. कारण त्याचे जर तुम्ही अधिकाऱ्यांचे लाड केले तर तो असंच करत राहणार आहे आणि तुम्हाला आवश्यकता जनतेची, त्यामुळे त्याचे लाड होऊ नयेत अशी आमची अपेक्षा आहे. आणि ते मार्ग तर सुटलाच पाहिजे. नायगाव असेल, असे बरेच तालुके आहेत की गेवराई तालुक्यात सुद्धा अगोदर निरंक म्हणूनच दिलेला आहे, हे आपल्या शेजारच्या तालुक्यात. आता तिथं 66 पैकी 64 गावात नोंदी सापडल्या आणि त्यांनी अगोदर निरंक म्हणून दिले. म्हणजे ही किती जातीवाद असू शकतो आणि अधिक रोष वाढायला लागलाय. मला वाटतं त्या जर वापस झाल्या, कारण ते शांततेचे कार्यक्रम आहेत तेवढे. बीडचा आता होणारी 23ची सभा ही शांततेचा कार्यक्रम, त्या जर तुम्ही त्यांना नोटीस देणार असाल तर हे मोठं अवघड झालं. म्हणजे याचा अर्थ असा होतो मग की या लोकशाहीत तुम्हाला अधिकार नाहीये शांततेत कार्यक्रम घेण्याचे. तुम्ही एकत्र येऊन एखादी मागणी मागण्याचे तुम्हाला अधिकार नाहीयेत. एकत्र येऊन तुम्ही संवाद नाही करू शकत, हे तुम्हाला लोकशाहीत अधिकार नाहीत. मग असं त्याचा अर्थ असा होतो
आणि जर ते थांबलं तर सरकार याच्या पाठीशी नाही. या नोटिसा दिल्या काय केल्या तरी आम्हाला आमच्या न्यायापासून नाही हटणार, कारण आमच्या लेकराला हक्क मिळवून देण्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे. तुम्ही आमच्या सुद्धा भावना समजून घ्या. जर नोटीस आली म्हणून आम्ही मागं सरकणार नाहीये, कारण आम्हाला लेकराच्या हक्कासाठी भांडावं लागणार आहे, तुमच्याशी झगडावं लागणार आहे. कारण सरकार तुम्ही आम्ही तुम्हाला नाही भांडायचं, भांडायचं कोणाला? मग नोटिसा दिल्या म्हणून आम्ही थांबणार नाही, आणि हे आमच्याकडून कदापि शक्य नाही. गिरीश भाऊ, तुम्हाला बोलायचं. खरं म्हणजे राजे पाटील जे म्हणतायत की नोटिसा दिल्या वगैरे असेल, दिल्या असतील, मी नाही म्हणणार नाही, पण आपण बघितलं की खरं म्हणजे आतापर्यंत राजे पाटीलच्या एवढ्या सभा झाल्या, लाखोच्या सभा झाल्या, एक सभा तर रेकॉर्ड ब्रेक झाली, पण त्यावेळेला पोलिसांनी सहकार्य केलेलंच आहे. असं कधी झालं नाही की कोणाला अडवलं का कोणाला थांबवलं का विनाकारण त्रास दिला का वाहनांवर पुढे हे तक्रारी दाखल केल्या, असं कुठेही झालेलं नाही. बीडच्या बाबतीत मला जे असं वाटतं की ज्यावेळेला मागच्या वेळेला जो प्रकार झाला बीड याच्यामध्ये की माजलगावला बीडला, त्याची थोडीशी काळजी, कारण शेवटी सरकारचं एक असतं की प्रत्येक माणसाच्या जीवाची त्याने संरक्षण करण्याची हमी सरकारची असते. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या बेसिसवर ज्या घटना घडल्या त्या बेसिसवर एखाद्या वेळेला नोटीस काही लोकांना दिल्या गेल्या असतील प्रिकॉशन म्हणून, ते आपण प्रत्येक उत्सवाला देतो, सणाला देतो, त्या बाबतीत ते दिल्या गेल्या असतील. पण त्यावरही आम्ही निश्चित विचार करू. जर शांततेने कार्यक्रम होत आहेत तर त्या बाबतीमध्ये कोणामध्ये काही दुमत नाही. आणि ट्रॅक्टरच्या बाबतीत तुम्ही जे म्हणतात की ट्रॅक्टरवाल्या दिल्या गेल्या, आता तुम्ही सोशल मीडियावरून एवढा मोठा सांगितलेला आहे की पोलिसांना थोडीफार काळजी घ्यावी लागेल. शेवटी ती मुंबई आहे, कोट्यावधी लोक त्या ठिकाणी राहत आहेत, आणि म्हणून सगळ्यांच्या जीवाची काळजी आम्हाला आहे त्या ठिकाणी. आणि मी जरांगे पाटलांना तेच म्हटलं की ठीक आहे, आपले लोक आपलं ऐकतायत, जे संयमी आहेत, कुठेही काही मागच्या काळातही काही झालं नाही, आताही झालं नाही. पण आता बीडमध्ये जसं तुम्ही म्हणतात की बाहेरच्या लोकांनीच गोंधळ घातला, आता एवढा मोठा जर मोर्चा तिकडे आला मुंबईकडे, आणि तिथे का आपण काय सांगू, आपले लोक राहतील का? बाहेरची लोक राहतील, ते सुद्धा काही त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतील. मग त्याच्यामध्ये कोणी कोणाची दुश्मनी काढण्यासाठी करतो, कोणी राजकीय दुश्मनी काढण्यासाठी करतो, कोणी नोंदी असताना सुद्धा दाखले मिळत नाही. मला वाटतं स्पेसिफिक असं कुठलं कोणी सांगितलं की बाबा माझा दाखला आहे, माझी नोंद आहे, मला मिळत नाही, किंवा असं तालुके सांगितले, निश्चित त्याच्यावर सक्त कारवाई त्या अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यांवर त्या ठिकाणी केली जाईल. हे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आधी सांगितलेलं आहे. जेवढे असतील तेवढे सगळेच द्यायचे, सगळे दाखले त्या ठिकाणी काढून द्यायचे, त्यांच्या नोंदी असतील त्यांना जातीचे दाखले त्या ठिकाणी द्यायचे, ओबीसी दाखले द्यायचे, हे सांगितलेलंच आहे. त्यामुळे स्पेसिफिक काही तक्रार असेल तर निश्चित आम्ही त्याच्यावर अतिशय कडक कारवाई करू. एक शुभम शिंदे नावाचा संभाजीनगरमध्ये एक मुलगा आहे, त्याने घोषणापत्र जोडलेलं आहे, मात्र तरी पण त्याचे सफळ अभावी त्याचं रिजेक्ट करण्यात आलेलं अशी नोंद आहे. शुभम शिंदे नावाचं घोषणापत्र 1967. मग असं असेल तर तुम्ही यायलाच पाहिजे, मी कलेक्टरला सांगेन, तुम्ही नाव द्या, मला घेऊन येतो मी. असं असेल तर स्पेसिफिक असं काही असेल तर निश्चित मला वाटतं, पण शासनाने अतिशय सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत, त्या बाबतीमध्ये अजिबात तसा कुठलाही प्रकार होणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.